ओके. सो मित्रांनो, आजच्या दिवसासाठी मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतोय. आपली भेट उद्या सकाळी होईल. उद्याचं सेशन सकाळी 9 वाजता स्टार्ट होईल. 9 वाजता क्वेरी सॉल्विंगच्या सेशनला सुरुवात होईल. आजचं सेशन झाल्यानंतर पण मॅडमकडे जे तुमचे प्रश्न असतील तर मॅडम तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तरं देतील. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा मॅडमचं फक्त क्वेरी सॉल्विंग सेशन असणार आहे. त्यामुळे सगळंच आज कंप्लीट होईल असं काय, म्हणजे त्यांचं कॉन्टेंट आज कंप्लीट होईल. तुमचे प्रश्न सगळेच आज कंप्लीट व्हायलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. टीम लिंक परत शेअर करा प्लीज. लिंक कमेंट बॉक्समध्ये शेअर केलेली आहे माझ्या टीमनी. सो मॅडमचं आज सेशन होईल, त्याच्यानंतर क्वेरी सॉल्विंग होतील. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा मॅडमचं सेशन होईल, जी तुमचे प्रश्नांना उत्तरं मिळतील. उद्याचं सेशन सकाळी सुरू झाल्यानंतर सकाळी 9 वाजता आपल्याला क्वेरी सॉल्विंग स्टार्ट होतील. जनरल क्वेरी सॉल्विंग्स जे कोचेसबरोबर तुमचे होतील. 10 वाजता बरोबर सेशन स्टार्ट होईल, विच वुड बी ॲक्च्युली लर्निंग पार्ट ऑफ इट. सो आजच्या दिवसापुरता तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच. आणि ओव्हर टू यू तृप्ती मॅडम. थँक्यू टीम. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. थँक्यू एव्हरीवन. नमस्कार सगळ्यांना. जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? कसं होतं सेशन? मी सकाळपासून तुमच्याबरोबर सेशन अटेंड करते. खूपच छान सरांनी घेतलं होतं. 1 मिनिट सगळ्यांनी जरा PMPचे फॉर्म भरा, तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करते, म्हणजे आपण बोलता स्क्रीनवरती पण बघू. गुड इव्हनिंग हितेश सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कशात सगळं कसं झालं तुमचं सकाळपासूनचं ट्रेनिंग? आय होप तुम्ही सगळ्यांनी फार एन्जॉय केलं असेल. मी बघत होती मी बरेच जणांनी चांगले प्रोडक्ट आयडेंटिफाय केलेत आणि आपण बोलत होतो. सो आत्तापर्यंत तुझं आपलं ट्रेनिंग तुमचं जे इंटरॅक्टिव्ह होतं ना, हे सेशन पण आपण बरंचसं असं इंटरॅक्टिव्ह ठेवणार आहोत. ओके. मी असंच ट्रेनिंग आपले इंटरॅक्टिव्ह असणार आहे. सो जसं आपण मी काही गोष्टी आपण पुढे जात जाऊ ना, मी तुमच्याबरोबर क्वेश्चन आन्सर्स करेल. स्क्रीन ब्लँक दिसते तुम्हाला, हळूहळू स्क्रीन पण दिसत असेल. ओके. सो वर्क ऑफ CHA. आता ऍक्च्युली मी तुम्हाला सुरुवात करतेपर्यंत माझं इंट्रोडक्शन देते मी तुम्हाला की मी कोण आहे. ओके. सगळ्यांनी PMPचा फॉर्म भरून झालाय का? म्हणजे आपण पुढे सुरुवात करूया. फॉर्म भरून झालाय सगळ्यांचा? एकदा फक्त बोलूया. ज्यांना फॉर्म भरायचा पटापट फॉर्म भरून टाका, म्हणजे ती लिंक ओपन करा तुमच्या इथे आणि मग मीन टाइम आपण बोलायला सुरुवात करूया. 1 मिनिटाचा मी ब्रेक देते, फक्त फॉर्म भरून द्या प्लीज. डन. येस टाका पटापट. इन्व्हेस्टमेंट मध्ये काय लिहायचं? ओके. फॉर्म आणि इम्पोर्टर. त्यांचा कार्गो ओव्हरसीज आणायला मदत करतो, म्हणजे तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी मदत करतो आणि इम्पोर्ट करण्यासाठी मदत करतो. एक्झॅक्टली CHA म्हणजे काय? तर तुमच्यापैकी आता मी सकाळपासून आहे तर मला कळलं काही जण नवीन आहेत, काही जण जुनी आहेत. तर काही काहींना CHA म्हणजे काय माहिती आहे, पण तरी आपण थोडंसं स्टार्टिंग पासून सुरुवात करूया. सो CHA म्हणजे काय, इथून सुरुवात करते मी. CHA इज क्लिअरिंग हाऊस एजंट. ओके. ब्रिटिश. तुझा आवाज सगळ्यांना क्लिअर येत आहे? कुठले इको वगैरे येत नाहीये ना? सगळं क्लिअर आहे? थोडं हळूहळू जाते मी. ओके. CHA म्हणजे काय? CHA म्हणजे क्लिअरिंग हाऊस एजंट. अमेरिकन. पहिल्यांदा आपण ब्रिटिश इंग्लिश वापरायचो. तर ब्रिटिश इंग्लिश मध्ये साऊंड इज लेस. 1 मिनिट मी फक्त एक केंटॉनने ट्राय करून बघते. तुम्हाला हॅलो. आता आवाज जास्त येतोय का? आता क्लिअर येतोय का आवाज? ओके गुड. मग मी माईक लावूनच बोलते. सो दिस इज मोर क्लिअर टू एव्हरीवन.
ओके, आता सीएचे म्हणजे काय मी सांगते. सीएचे म्हणजे क्लिअरिंग हाऊस एजंट. क्लिअरिंग हाऊस एजंट सीएचचं काम काय असतं माहितीये. आज तुम्ही सकाळपासून, तुम्ही काल 2 दिवसापासून तुम्ही मेहनत करताय. आपण आपलं प्रोडक्ट आयडेंटिफाय केलं, मग आपलं प्रोडक्ट कुठे एक्सपोर्ट करायचं ते एजंट. ओके, आज आपण सीएचे काय काम करतं हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमचं काल 2 दिवसापासून आपण एक वर्कशॉप अटेंड करताय. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट आयडेंटिफाय केलं की बाबा तुमचं प्रोडक्ट कसं असेल, काय करताय तुम्ही प्रोडक्टमध्ये हे तुम्ही आयडेंटिफाय केलं. त्याच्यानंतर पुढचं तुमचा गोष्ट येते की ओके, तुम्ही तुमचं प्रोडक्ट आयडेंटिफाय केलं. त्याच्यानंतर तुम्हाला एक मेन गोष्ट असते की आता तुमचं प्रोडक्ट, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया की तुम्ही तुमचं प्रोडक्ट आयडेंटिफाय केलंय की तुम्हाला 1000 शर्ट एक्सपोर्ट करायचे आहेत. ओके, आता मला तुमच्याकडे शर्ट आले, तुमच्याकडे बायर आला, आपल्याकडे बायरची ऑर्डर पण आली, सगळं आलं. पण तुमचे शर्ट, आता समजा मला सिंगापूरवरून ऑर्डर आली. ओके, सो तुमचे शर्ट इथून इंडियामधून सिंगापूरला जाणार कसे, त्याला काहीतरी लॉजिस्टिक्स लागतं, त्याला काहीतरी डॉक्युमेंटेशन लागतं, त्याला काहीतरी प्रोसेस फॉलो करावी लागते. हे जे डॉक्युमेंटेशन आहे, हे जे प्रोसेस आहे, हे सगळं कम्प्लीट करण्याचं काम हे सीएची करतात, म्हणजे आम्ही करतो. सो आम्ही तुमचा कार्गो, म्हणजे तुमचा जो कार्गो आहे तो ॲक्च्युअलमध्ये ओव्हरसीजला पोचवायचं काम करतो. ओके, ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटेशन काय लागतं ते सांगतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला मदत करतो. त्याच्यानंतर तुम्हाला शिपिंग लाईनची कनेक्ट करायचं असतं, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो. एअरने पाठवायचं असेल तर एअरलाईनची कनेक्ट करायचं असतं, ह्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करण्याचं काम हे सीएचे करतात. सो आता आपण एक रॅन्डम बेसिसमध्ये बघूया की एक्झॅक्टली सीएचे कसं काय काम करतो. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आलं कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन. ओके, सो सीएचचं काम काय आहे की आम्ही तुम्हाला कस्टम क्लिअरन्ससाठी मदत करतो आणि डॉक्युमेंटेशनसाठी मदत करतो. म्हणजे जेव्हा आपण आय अंडरस्टँड की खूप लोक नवीन असल्यामुळे काही कन्सेप्ट किंवा वर्ड सांगताना थोडंफार डिटेलमध्ये सांगा. मी जे काय तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहेत ना, ते मी फक्त एकदाच नाही येणार आहे, ते आजच्या दिवसामध्ये पण डबल ट्रिपल वेळा रिपीट होणार आहेत. ओके, शब्द सगळे नवीन असतील, त्याच्यामुळे मी नवीन शब्द वापरणार नाहीये. आपल्याला ज्या गोष्टी कळणार आहेत ना, त्या मी कन्सेप्टवरती जास्त, म्हणजे तुमचं ना थॉट प्रोसेस क्लिअर व्हायला पाहिजे की हे ह्याला हे असं नाही, हे असं होतं. ओके, कुठे काय लागतं तेवढंच कळेल. त्या शब्दांना काय म्हणतात ह्याच्यामध्ये मी गुंतवणार नाही, कारण लॉजिस्टिकचे शब्द फार कठीण असतात, तर कदाचित मला कन्फ्युजन होऊ शकते. सो आय विल गो इन डिटेल्ड, पण मी तुम्हाला नॉन टेक्निकल भाषेमध्ये समजावणार आहे त्या गोष्टी. ओके, सो मी काय सांगणार होते की सीएचचं काम असतं की आता बघा कसं आपल्याकडे ना प्रत्येक गोष्टीसाठी एक गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असते. समजा उद्या ट्रॅफिक कंट्रोल झालं, ओके, ट्रॅफिक जाम झाली, तर आपल्याकडे ट्रॅफिक हवालदार असतात, बरोबर. समजा आपल्याकडे एखादा गुन्हा घडला, ओके, कोणी चोरी केली, मारामारी केली, तर कोण असतं कंट्रोल करायला? पोलीस असतात, आपले सिव्हिल पोलीस असतात. कोर्टवरती किंवा इंडियन बॉर्डरवरती आपल्याकडे मिलिटरी असते. तसंच तुम्ही जेव्हा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करता, ह्याच्यामध्ये कोण खरं करते, कोण चूक करते, कोण बरोबर आहे, ह्या सगळ्यांना मॉनिटर करण्यासाठी एक गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी असते. त्या ऑथॉरिटीचं नाव असतं कस्टम्स. ओके, तुम्ही जर एअरपोर्टला कधी जाताना बघितलं तर तुम्हाला हे कस्टम्सचे लोक नेहमी तुम्हाला तिथे फिरताना दिसतील. तर कस्टम्सच्या लोकांबरोबर क्लिअरन्स करून घेणं आणि हे काम करणं हे आमचं सीएचचं काम असतं. सो कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन, त्याच्यासाठी जे काय डॉक्युमेंटेशन लागतं हे करण्याचं काम हे सीएचचं असतं. पुढे पुढे मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली कस्टम क्लिअरन्स काय असतं आणि डॉक्युमेंटेशन काय असतं. ते हळूहळू तुम्हाला सगळं इव्हॉल्व्ह होत राहील. म्हणजे दुसरं आलं कम्प्लायन्स अँड रेग्युलेशन. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करतो ना, आपल्याला बऱ्याच गोष्टीचे कम्प्लायन्स करावे लागतात. बऱ्याच गोष्टीसाठी कस्टम क्लिअरन्स मध्ये एक्झॅक्ट याचा कस्टम्स मीन्स काय, हळूहळू येईल सर तुम्हाला, थांबा. कस्टम्स म्हणजे काय,
आपण जेव्हा कोणतीही गोष्ट एक्सपोर्ट करतो, ओके, आज तुम्हाला शर्ट भारताच्या बाहेर पाठवायचे, तुम्ही कुठून भारताच्या बाहेर नाही पाठवू शकत. आपल्याला काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन फॉलो करावे लागतात. आपल्याला कारण आज तुम्ही 1000 शर्ट जेव्हा तुम्ही सिंगापूरला पाठवणार आहात, ओके, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉलरमधून पैसे येणार आहेत. ओके, मग आपल्याला कळलं ते स्क्रीन डिसेबल कसं करतात, जरा करून टाकू शकतो का मला? कारण बरेच जण स्क्रीनवर लिहित आहेत. टीम मला फक्त हेल्प करा ना की ही टीम डिसेबल कशी करायची, कारण ती बरेच जण त्या स्क्रीनवर लिहित आहेत आणि डिस्टर्ब होतोय म्हणून. फक्त स्क्रिबलिंग कसं बंद करायचं मला सांगा ना. मॅम पुन्हा रीस्केअर करा स्क्रीन क्लोज करून, ते ऑटोमॅटिक जाईल. पण मग ते लोकांसाठी एक्सेसिबल नाही जाईल ते. पुन्हा रीशेअर करा. ओके. थँक्यू. ओके. ओके, आता मी पुन्हा एकदा सुरू करते. सॉरी. क्लिअरिंग हाऊस एजंट आणि कस्टम हाऊस एजंट हे एकच झाले, म्हणजेच आम्ही कस्टमचे एजंट असतो. ओके, कोणीही जेव्हा तुम्ही सीएचे बनतात, सीएचे कोणी असंच बनत नाही. सीएचे देण्यासाठी एक एक्झाम असते. तुम्हाला 3 लेवल ऑफ एक्झाम क्लिअर करावे लागते. पहिल्यांदा तुमचा फॉर्म जे असतो, फॉर्म असतो, मग तुम्ही एफ ची एक्झाम देतात आणि त्याच्यानंतर तुम्ही सीएचे बनतात. थँक्यू टीम उद्यमी. सो सीएचे बनण्यासाठी एक एक्झाम द्यावी लागते, त्याच्यानंतर आपण सीएचे बनतो. सो मी पुन्हा एकदा येते की कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन मध्ये आता आपल्याला जे 1000 शर्ट बाहेर पाठवायचे, ह्याच्यासाठी आपल्याला कस्टममध्ये रेग्युलेशन द्यावं लागतं. कारण जेव्हा तुम्ही हे शर्ट बाहेर पाठवणार त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पैसे येणार असतात, डॉलरमध्ये पैसे येणार असतात. सो आरबीआय मध्ये आपल्याला सांगणार आहेत की तुम्हाला जेव्हा बाहेरून पैसे येणार आहेत, तो आरबीआय विल कनेक्ट यू की आरबीआय वाले आपल्याला त्याच्यामध्ये हेल्प कर. आरबीआय वाल्यांना पाहिजे असतं की हे पैसे तुमचे कोणत्या शिपमेंटच्या अगेन्स्ट आलेले आहेत. प्लीज हे कोण स्क्रीनवर लिहिते तर प्लीज स्क्रीनवर स्क्रम्बल करू नका. कंप्लायन्स अँड रेग्युलेशन. कंप्लायन्स अँड रेग्युलेशन म्हणजे जेव्हा आपण कोणतीही गोष्ट एक्सपोर्ट करतो तेव्हा आपल्याला कस्टम्सच्या वेगळ्या वेगळ्या ऑथॉरिटी बरोबर कंप्लायन्स करावे लागतात, त्यांच्याबरोबर रेग्युलेशनसाठी बोलावे लागतात, डील करावे लागतात. हे सगळे तुमचे प्रोडक्टला काय कंप्लायन्सेस लागतात हे बघण्याचं काम सीएचे असतं. उदाहरणार्थ आज मला समजा ओनियन पाठवायचे, तो ओनियन पाठवण्यासाठी मला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. मला लागणार अपेडा, मला लागणार फसाईचं लायसन्स जर मला फूड प्रोडक्ट पाठवायचे असेल. जर मला एखादा फार्मा प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर मला लागणार फार्माचं RCMC, मला 2122B लायसन्स लागेल. सो जेव्हा आपण कोणतीही गोष्ट एक्सपोर्ट करतो सगळ्या गोष्टी फ्रीली एक्सपोर्टेबल नसतात. काही काहींना लायसन्स लागतं, काही काहींना लायसन्स लागत नाही. सो तुमच्या प्रोडक्टला जे तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे त्याला कोणतं लायसन्स लागेल, कोणते डॉक्युमेंट लागतील हे बघण्याचं काम हे सीएचे हे तुम्हाला सांगतात की तुमच्या प्रोडक्टला आता काय काय गोष्टी लागणार आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी जरुरी आहेत एक्सपोर्ट करण्यासाठी. समजा मला इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत,
तर इंजिनिअरिंग प्रोडक्टला जनरली काही जास्त डिटेलिंग लागत नाही, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं RCMC लागतं. ओके, समजा मला उद्या एक्सपोर्ट करायचं, मी फार्मा सांगितलं. जर मला फूड करायचं असेल तर मला फसाईचा लायसन्स लागेल. ती जे तुमचं फूड मटेरियल आहे त्याचं मला RCMC लागतं की कोणतं तुमचं फूड आहे. सो हे जे कंप्लायन्स आणि रेग्युलेशनची कामं असतात ना, हे CAची कामं. आता ह्याला हे चिकटवायचं. तिसरं आलं लायसन्स विथ ऑथॉरिटी. एखादं आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तेव्हा आपल्याला बऱ्याच गव्हर्नमेंट बॉडीज बरोबर डिटेलिंग करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, समजा मला फार्मा एक्सपोर्ट करायचं आहे. ओके, फार्मा म्हणजे काय? मेडिसिन्स, बरोबर. सो जर मला मेडिसिन्स एक्सपोर्ट करायचे असतात तर मेडिसिनमध्ये काय गोष्ट महत्त्वाची असते? टॅग बॉक्समध्ये लिहा. मेडिसिन जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे हे बघणं फार गरजेचं असतं, बरोबर. सो एक्सपोर्ट करताना आपण जेव्हा मी कोणतीही गोष्ट एक्सपोर्ट करते तेव्हा मेडिसिन जेव्हा मी एक्सपोर्ट करते तेव्हा मला गव्हर्नमेंटला सांगावं लागतं की ही मेडिसिन जी मी एक्सपोर्ट करते त्याच्यामध्ये ही पुढच्या 6 महिन्यासाठी व्हॅलिड आहे किंवा हिची एक्सपायरी आता होणार नाही आहे. एक्सपायर झालेली मेडिसिन्स नाही करत होत आपण. ती मेडिसिन्स आपण एक्सपोर्ट करायची नाही. सो ही लायसन्स विथ ऑथॉरिटी म्हणजे काय? आम्हाला गव्हर्नमेंट ऑथॉरिटी बरोबर डिटेलिंग करावं लागतं. उदाहरणार्थ आता मी फार्मा सांगितलं की त्याचं एक्सपायरी झालं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, ती एक्सपायरी झाली नाही पाहिजे, ही गोष्ट तिकडे पुढे गेला तर किती दिवस चालणार आहे हे बघावं लागतं. किंवा समजा मी एखादी गोष्ट इम्पोर्ट करते. ओके, इम्पोर्ट करताना त्या प्रोडक्टला कोणते डॉक्युमेंट लागतात, मग त्याचं फायटोसॅनिटरी आलं म्हणजे काय काय डॉक्युमेंट लागतात हे सगळं बघण्याचं काम हे तुम्हाला CAचे करतो. व्ह्यू ऑप्शन, पप्पांची थोडी बेट मी कशी दिसते? हे बघ, मी माझ्या पोनीवर घातलंय म्हणजे पडणार आहे बघ. ते बघितली माझी आयडिया. माझ्याकडे खूप आयडिया आहे. क्राऊन तर ते होत नाहीये माझ्याकडून. एनिवे आपण कंटिन्यू करूया. तुम्ही स्क्रीनवरती काही लिहू नका. ओके, हे काम करण्याचं काम CAचे करतो. आणि चौथा पॉइंट आहे की व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस, ॲडवायझरी सोल्युशन्स. म्हणजे उद्या तुम्हाला जर कोणतं एक्सपोर्ट करायचं आहे, काय इम्पोर्ट करायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला जर कोणते सजेशन्स हवे असेल, कोणते व्हॅल्यू हवं असेल की बाबा मी हे करू की नको करू. फॉर एक्झाम्पल, काल माझ्याकडे एक इन्क्वायरी आली होती, त्यांना ओनियन एक्सपोर्ट करायचं आहे. मी म्हटलं सर, त्यांनी मला सांगितलं की मॅडम मला CIF कोटेशन मागितले त्यांनी. मी म्हटलं कोणती कंट्री आहे? तर त्यांना जर्मनीला ओनियन एक्सपोर्ट करायचं. ओके, जर्मनीला शिपमेंट जाण्यासाठी साधारण 40 दिवस लागतात. ओके, 40 दिवसामध्ये आता कांदा आहे ना, हा थोडासा काही ठिकाणी पावसाने भिजलाय. पहिला चांगला होता, आता थोडासा पावसाने भिजलाय. तो कांद्याची क्वालिटी ही थोडी पुअर होत चाललेली आहे. साधारण एप्रिल महिन्यातला कांदा असतो ना, तो थोडासा मजबूत चांगला कांदा असतो तो, त्याचं लाईफ जरा चांगलं असतं. आता कांद्याचं लाईफ थोडं कमी होत चाललेलं आहे. ओके, आणि हा कांदा समजा मी 40 दिवसाच्या पिरियडमध्ये पाठवला तर तो नक्कीच तिकडे खराब होऊन पोहोचेल. आणि जर खराब कांदा डेस्टिनेशनला पोहोचला तर मग फ्लाईटला पैसेच मिळणार नाही. तो कांदा जर त्याला जर्मनीला पाठवायचा असेल तर इट इज अ हाय रिस्क कार्गो टू सेट टू द जर्मनी. मग अशा वेळेस काय करायचं? हाय रिस्क कार्गो आहे जर्मनीचा. मग अशा वेळेस मी त्याला सांगितलं की सर, तुम्हाला जर्मनीला शिपमेंट पाठवायची आहे ना, आपण एक काम करूया, तुम्ही ना इन्कोटम बदला. म्हणजे तुम्ही सांगा की मी तुम्हाला ना कांदा जर्मनीपर्यंत आणून देणार नाही, पण त्याच्याऐवजी मी कांदा तुम्हाला नावाशेवाला क्लिअर करून देतो. म्हणजे माझे पैसे तुम्ही नावाशेवाला द्या. पुढे तुम्ही कांदा कसा घेऊन जाताय, काय करताय, हा तुमचा स्कोप ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की समजा मी जर्मनीपर्यंत माझं पेमेंट टर्म ठेवलं असतं तर जर्मनीपर्यंत कांदा जायचा तर जर खराब झाला तर ह्याला क्लेम आला असता. सो ही जी काही व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस असतात
हे देण्याचं काम तुम्हाला सुद्धा सीएचे देऊ शकतो की बाबा हा जर्मनीला ऍडवायझेबल नाहीये, तुम्ही एक कांदा देतो आणि हा कांदा तिथपर्यंत जाणारच नाही. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मध्ये बऱ्याच केस स्टडी बघून ना सीएचला हा एक एक्सपिरियन्स आलेला असतो. मग त्याप्रमाणे ते लोक तुम्हाला ऍडवाइस देतात. सो हे सीएचचं ओव्हरऑल काम असतं. कस्टम क्लिअरन्स करणं, कस्टमच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स बघणं, कोणते कंप्लायन्स लागतात ते बघण्याचं काम असतं. त्याच्यासाठी तुम्हाला जर एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट क्लिअरन्स करायचं असेल तर त्याच्या कोणत्या ऑथॉरिटीबरोबर डिटेलिंग करायचं असेल तर ते काम करतात. आणि व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस म्हणजे उद्या तुम्हाला समजा सिंगापूरला शिपमेंट पाठवायची तर तुम्ही मला विचारा की मला ना लॉजिस्टिकची कॉस्ट किती येईल, मग हे कॉस्टिंग देण्याचं मला त्याच्याबद्दल ॲडवायझरी करण्याचं काम, तुमचं पॅकिंग कसं कराल, हे कसं कराल, ही ॲडवायझरी देण्याचे काम सुद्धा तुम्हाला सीएची करतो. तर दिस इज ऑल अबाउट दॅट. ओके, आता आपण ह्याला अजून डिटेलमध्ये बघूया की आपण काय काय बघू. अनिल शिंदे, तुम्ही ना फक्त तुमचा ॲरो काढून टाका कारण मला तो अननेसेसरी स्क्रीनवर दिसतोय. सो व्हॉट इज फ्रेट फॉरवर्ड? फ्रेट फॉरवर्डर इज अ स्पेशलाइज्ड लॉजिस्टिक प्रोव्हायडर. फ्रेट फॉरवर्ड आता मी सांगितलं सीएचचं काम काय असतं की कस्टम बरोबर आम्ही तुम्हाला डिटेलिंग करून देतो, म्हणजे कस्टम बरोबर कोऑर्डिनेट करण्याचं काम हे सीएचे करतो. मग सीएचचं काम असतं की कस्टम ऑथॉरिटीमध्ये कस्टमचं एक स्वतःचं सिस्टम असते, सॉफ्टवेअर आहे, त्याचं नाव आहे आईस्केप. ओके, सो कस्टमचा सगळा डेटा आम्हाला आईस्केपमध्ये अपलोड करावा लागतो. आम्ही जेवढा शिपमेंट एक्झिक्यूट करतो त्याचा सगळा डेटा आईस्केपमध्ये काम करण्याचं काम कस्टम हाऊसला करतो. ओके, म्हणजे आम्ही कस्टमच्या रिलेटेड कामासाठी सीएचे करतात. पण त्याच्या पुढे नुसतं कस्टममध्ये पास होऊन चालत नाही ना, आपली शिपमेंट आपल्याला सिंगापूरला पोचवायची आहे. तर सिंगापूरला पोचवण्यासाठी आयदर मला शिपिंग लाईन पाहिजे किंवा एअरलाईन पाहिजे. सो शिपिंग लाईन आणि एअरलाईन ह्या दोघांची कनेक्ट करण्याचं काम हे फ्रेट फॉरवर्डर करतात. तर फ्रेट फॉरवर्डर म्हणजे काय, जो तुम्हाला शिपिंग लाईनचा एजंट असतो किंवा एअरलाईनचा एजंट असतो, या दोघांची कनेक्ट करण्याचं काम हे तुम्हाला फ्रेट फॉरवर्डर करतात. त्यामुळे सीएचएचं हे जे आमचं काम असतं ते क्लिअरिंग हाऊस, सीएचए आणि फ्रेट फॉरवर्डर हे दोन्ही हँड टू हँड चालत असतात. अजून डिटेलमध्ये मी सांगते की कोलॅबरेशन बिटवीन, आता मला सांगा सीएचएने सांगितलं तुम्हाला की सीएचएचं काम काय आहे की आम्ही कस्टम बरोबर कोऑर्डिनेट करतो, तुमचे डिटेल्स आईस गेटमध्ये टाकतो, तुमचे सिस्टम कस्टमच्या ऑथॉरिटीमधून तुमची शिपमेंट क्लिअर करायला मदत करतो, म्हणून त्याला क्लिअरिंग हाऊस एजंट म्हणतात किंवा कस्टम हाऊस एजंट म्हणतात. त्याच्यानंतर दुसरे असतात फ्रेट फॉरवर्डर. शिपमेंट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला पुढे फ्रेट फॉरवर्डरकडे द्यावी लागते की शिपमेंट पुढे शिपिंग लाईन किंवा एअरलाईनला कोऑर्डिनेट करण्यासाठी. सो सीएचे आणि फ्रेट फॉरवर्डर ह्यांचं वर्क नेहमी कोलॅबरेशनमध्ये चालतं. ओके, तुम्ही नुसतं सिस्टम क्लिअर करून तुमचा कार्गो नुसतं कस्टममध्ये क्लिअर करून चालणार नाही, तो पुढे सुद्धा कनेक्ट होणं तेवढंच गरजेचं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी नेहमी हँड अँड हँड चालत असतात. सो कोलॅबरेशन बिटवीन सीएचे आणि फ्रेट फॉरवर्डर हे असतं की ते दोघं जण जेव्हा एका ठिकाणी सीएचचं काम संपतं त्याच्या पुढे फ्रेट फॉरवर्डरचं काम चालू होतं शिपमेंट पुढे घेऊन जाण्यासाठी. जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा तुम्ही काय करता, तुमचा बायर आणि ग्लोबल मनाने सांगते, बायर आणि सेलर तुम्ही दोघांची एका ठिकाणी भेट झाली. तुम्ही दोघं भेटलात, तुम्ही दोघं आयदर व्हॉट्सअपवर भेटलात, ईमेलवर भेटलात, एक्झिबिशनमध्ये भेटलात, कुठेही भेटू शकतो आपण. सो जेव्हा या दोघांची भेट होते त्याच्यानंतर तुमच्यामध्ये बिझनेस निगोशिएशन होतं. ओके, बिझनेस निगोशिएशन होतं म्हणजे ते सांगतात की ओके तुझे प्रोडक्ट मला बरे वाटते शर्ट, तू काय कर माहितीये, मला ना तुझं सॅम्पल पाठव. मग आपण काय करतो की 2-3 शर्ट जे तुमचे टी शर्ट आहे, आता माझं प्रोडक्ट टी शर्ट आहे, तर मी 2-3 टी शर्टचे सॅम्पल घेते आणि त्याला बेसिक कुरिअर करायचे. तो तुमचे सॅम्पल मिळतात. सॅम्पल मिळाला का म्हणजे जसं तुम्हाला सॅम्पल मिळाले का, कसे वाटले तुम्हाला सॅम्पल, आता सॅम्पल बघतो आणि मग सांगतो मला एक तू प्रोफार्मा इन्व्हॉइस दे. मग आपण त्याला इन्व्हॉइस देतो, मग तो आपल्याला परचेस ऑर्डर देतो की बाबा ओके तुझं सगळं बरोबर आहे, मी तुला परचेस ऑर्डर देतो. आणि परचेस ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही कार्गो रेडी करतात. ओके, कार्गो रेडी केल्यानंतर तुमचा सीएचए किंवा फ्रेट फॉरवर्डर हे आपण पिक्चरमध्ये येतात. तुमचा कार्गो रेडी झाल्यानंतर तुम्ही सीएचएला बघतात की बाबा आता हा कार्गो मला पुढे सिंगापूरला नेऊन पोचवायचा आहे. मग तुम्ही सीएचएकडे येतात. सीएचए काय करतो की तुमचे डॉक्युमेंट्स घेतो, इनवॉइस पॅकिंग बिल जे काय तुमचे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट्स आम्ही आईस गेटमध्ये अपलोड करतो आणि आईस गेटमध्ये अपलोड केल्यानंतर आम्ही त्याचा कस्टममध्ये रिप्रेझेंट करतो आणि तो कार्गो फिजिकली मुवमेंट करतो पोर्टला.
फिजिकली तो कार्गो एक्झामिन करतो आणि मग आम्ही तो शिपिंग लाईनला किंवा एअरलाईनला हँड ओव्हर करतो आणि मग शिपिंग लाईन आणि एअरलाईन हा कार्गो पुढे डेस्टिनेशनला म्हणजे पुढे सिंगापूरपर्यंत घेऊन जातो. ओके, आता याच्यामध्ये ओरिजिन आपण आलेलो, डेस्टिनेशन सिंगापूर आलेलं. अशा प्रकारे कार्गो इथून एक्सपोर्ट होऊन सिंगापूरपर्यंत पोहोचतो. तो सीएच आणि फ्रेट फॉरवर्डरचं हे काम आहे ना, हे बऱ्याचदा कोलॅबरेशनमध्ये चालतं. बऱ्याचदा कसं असतं की जो तुमचा सीएच असतो ना त्याच्याचकडे फ्रेट फॉरवर्डिंग असतं. तो हे दोन्ही एकत्रच काम करत असतात. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? फक्त एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका. व्हॉइस स्लो आहे का? ओके, थोडं फास्ट होते. ओके, हळू जाऊया. ऍक्च्युली मध्ये मध्ये फार इंटरव्हेन्शन आलेले त्याच्यामुळे मग मी थोडं बोलले. आतापर्यंत आपण फक्त बेसिक्स बघितले की सीएचे काय असतं आणि फ्रेट फॉरवर्डर काय असतं. हे दोन टर्मिनॉलॉजी तुम्हाला कळले पाहिजेत की या दोघांना काय म्हणतात. सीएचे काय करतो? कस्टमचं काम करतो. फ्रेट फॉरवर्डर काय करतो? तुम्हाला एअरलाईन आणि शिपिंग लाईनशी कनेक्ट करून देतो. या दोघांचं काम काय आहे इथपर्यंत कळलं का? ते स्लाइड वरच आहे जे मी सांगते ते शुभम पोपनेसाठी. ह्या दोनच गोष्टी आपण सांगितल्या, फ्रेट फॉरवर्डर आणि सीएचए. त्यांची कामं दोन वेगळी असतात पण दोन्ही एकत्र काम करतात. व्हॉल्यूम कमी आहे का? आता बरोबर येतोय आवाज? तो सीएचए आणि फ्रेट फॉरवर्डर हे दोन्ही एकत्रच काम करतात. पुढची स्लाइड दाखवत नाहीये. आता सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही स्लाइड दिसते का? सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. अरे थांबा, मी एकदा स्टॉप शेअर करून परत शेअर करते. प्रत्येक कंट्रीचा दिवस वेगळे लागतात. जर तुम्हाला दुबईला जायचं असेल तर 5 दिवस अगोदर लागायचे, आता जास्त लागतात. युरोपमध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा जास्त लवकर जायचे, पण रेड सी इश्यू सुरू झाल्यापासून दुबईचं ट्रान्समिशन कमी झालंय. लाईक शेअर करते. ही आली वर्क ऑफ सीएचची स्लाइड दिसते सगळ्यांना नीट? हो, नवीन स्लाइड नीट दिसली? आता एक मिनिट, पुढची फ्रेट फॉरवर्डर ही दिसली. आता फ्रेट फॉरवर्डरची स्लाइड दिसली का? ओके, अरे मला कळलं नव्हतं. मग आपण मी 2-3 स्लाइड पुढे गेली होती म्हणून तुम्ही कन्फ्युज झालात. ओके, आय एम सॉरी, मी विचारायला पाहिजे. ओके, आता कळलं सगळ्यांना. आता आपण एका फेसवर आहोत. मी मगाशी तुम्हाला सीएचए सांगितलं. सीएचए म्हणजे क्लिअरिंग हाऊस एजंट, जो कस्टमच्या रिलेटेड काम करतो. आणि हा असतो फ्रेट फॉरवर्डर. फ्रेट फॉरवर्डर काय करतो आपल्याला की तुम्हाला फ्रेट रिलेटेड गोष्टी करतो. म्हणजे प्रत्येक शिपमेंटला तुम्हाला सीएचए लागतो. चॅट बॉक्स बंद नव्हता केला मी, पण चालूच राहते, बोलत राहा, कारण मग मला पण कळलं पाहिजे, इंटरॅक्टिव्ह पाहिजे सेशन मला पण. ओके, तर फ्रेट फॉरवर्डरचं काम काय असतं? तुम्हाला एअरलाईन आणि शिपिंग लाईन बरोबर कनेक्ट करून देणं, हे तुमचं फ्रेट फॉरवर्डरचं काम असतं. मग कोलॅबरेशन बिटवीन सीएचए आणि फ्रेट फॉरवर्डर. जर सीएचए आणि फ्रेट फॉरवर्डर हे दोन्ही हँड इन हँड जातात,
म्हणजे जसं सीएचचं काम होतं त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला फ्रेट फॉरवर्डरचं काम लागतं. ओके. आणि फ्रेट फॉरवर्डर जर इम्पोर्ट मध्ये असेल तर पहिला फ्रेट फॉरवर्डर येतो आणि मग सीएचची. तर ह्या दोघांचंही काम हँड इन हँड लागतं. मला स्क्रीनशॉट काढायचं का स्मृती मॅडम? एक मिनिट. मँगो हापूस पण एक्सपोर्ट होतात सर. ओके. आता कोलॅबरेशन बिटवीन सीएच अँड फ्रेट फॉरवर्डर. मग आजपर्यंत मी एवढी सगळ्या 3 स्लाइड एक्सप्लेन केलेलं तुम्हाला. थँक गॉड मी विचारलं तुम्हाला. ओके. सो सीएचे कोलॅबरेशन बिटवीन सीएच आणि फ्रेट फॉरवर्डर. सीएच आणि फ्रेट फॉरवर्डर ते दोन्ही हँड इन हँड जातात. म्हणजे जेवढं सीएचचं काम असतं ते सीएचचं काम झाल्यानंतर पुढे आपल्याला फ्रेट फॉरवर्डरचं काम लागतं. एक मिनिट. ए हा तुला सीएचचं काम झाल्यानंतर तुम्हाला फ्रेट फॉरवर्डरचं काम लागतं. सीएचचं फुल फॉर्म आहे क्लिअरिंग हाऊस एजंट किंवा कस्टम हाऊस एजंट. प्रत्येकाचे चार्जेस वेगळे असतात शिपर प्रमाणे आणि एक्सपोर्टर प्रमाणे. सीएच आणि फ्रेट फॉरवर्डर ऑफन कोलॅबरेट विथ द वर्क क्लोजली टुगेदर. म्हणजे ते दोघं जण नेहमी एकत्र काम करतात. कारण जेव्हा आपल्याला ते दोघंही एकत्र काम करतात तेव्हा जेव्हा सीएचचं काम संपतं त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस फ्रेट फॉरवर्डरचं काम चालूच असतं. तुम्हाला फ्रेट फॉरवर्डर वेगळाही होऊ शकतो किंवा एकत्र काम करू शकतात. दोघंही बऱ्याचदा सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये काम करतात. आणि कसं असतं माहिती जेव्हा मी सीएच्या बरोबर काम करतो आपण आणि फ्रेट फॉरवर्डर जर वेगळा असेल म्हणजे दोन्ही जर वेगळे वेगळे पॉईंट असतील ना तर बऱ्याचशा त्यांच्यामध्ये ब्रेन गेम चालू होतो. त्याच्यामुळे इट इज ॲडवायजेबल की सीएच आणि फ्रेट फॉरवर्डर एकच पाहिजे. म्हणजे तुमची कामं इझिली होतात. तुमच्यासाठी सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर ते बेटर करतात. एक स्लाइडचा फोटो काढा मग आपण पुढे बोलू. सीएचचे फ्रेट फॉरवर्डर सीएचचे करून देतात तुम्हाला. त्याचे चार्जेस वेगळे वेगळे असतात मॅडम. पुढे येतोय ना आपण बघूया मी सांगतो. क्वेश्चन आन्सर्स राऊंड असणार तेव्हा घेऊया आपण बरेचसे क्वेश्चन. आताच्या टॉपिक वरती काय क्वेश्चन असतील ते विचारू. क्वेश्चन आन्सर्स राऊंड आपला आज आहे एंड ऑफ द डे. मी तेव्हा सगळे क्वेश्चन दोन्ही एक जण होऊ शकतो. आता सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता ह्या सीएच आणि फ्रेट फॉरवर्डर मिळून काय काय कामं करतात ना हे मी तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा झालं आपलं कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन. आता मी तुम्हाला मगाशी मी एक स्टोरी सांगितली की एक्सपोर्ट कसं होतं. तुमची एकदा शिपमेंट आता पहिल्यांदा तुम्ही बायरला घेतला. सचिन सर तुम्ही फार डिटेलिंग मध्ये आणि पुढे गेलात. आपल्याला ते काम जेव्हा बघू तेव्हा करू. एवढ्या घाईमध्ये पुढचे प्रश्न विचारू पाहू जा. आणि आपल्याकडे सगळे नवीन लोक आहेत तेव्हा मला एकदम बेसिक पासून जाऊ दे. एकदम बेसिक पासून जाऊ दे. सो कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन. प्राइसिंग साठी कोणीही आता काही प्रश्न विचारू नका कारण हे प्राइसिंग आता सांगणं गरजेचं नाहीये. हळूहळू जाऊ. तो कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन मध्ये आपण पहिला बेसिक घेऊया. कारण काही लोकांना ऑलरेडी पुढच्या गोष्टी माहिती आहेत. तर तुम्ही पुढच्या गोष्टींचे प्रश्न मला चॅट बॉक्स मध्ये टाकून तुम्ही लोकांना कन्फ्युज करताय. सो डोंट डुइंग दॅट. आपण बेसिक पासून जाऊया आणि सगळ्या लोकांना कळेल अशा प्रकारे जाऊया. ओके. सो पहिल्यांदा आला कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन. कस्टम क्लिअरन्स अँड डॉक्युमेंटेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट असते की आम्हाला तुमचे असं असतं की आज तुमची एक शिपमेंट रेडी झाली. शिपमेंट रेडी झाल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट कस्टम मध्ये क्लिअरन्सला टाकायचे असतं. त्याच्यासाठी काय करतात की तुम्ही आम्हाला एक इनवॉइस देता. त्याचे डिटेल्स आम्हाला कस्टमची एक स्वतःची वेबसाईट आहे. तिचं नाव आहे आईस्केप. ओके. कस्टमची स्वतःची एक वेबसाईट आहे त्याचं नाव आहे आईस्केप. आईस्केप मध्ये जो पण तुम्ही एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करतो त्याचे प्रत्येक डिटेल्स आपल्याला आईस्केप मध्ये टाकणं गरजेचं आहे. प्रत्येक डिटेल्स आपल्याला आईस्केप मध्ये म्हणजे जर किती कुठे शिपमेंट झालेली आहे तुमचं नाव, तुमच्या कन्सायनीचं नाव, तुमचे किती पैसे किती अमाऊंट तुम्हाला रिसीव्ह होणार आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला आईस्केप मध्ये अपलोड कराव्या लागतात आणि त्याचं शिपिंग बिल फाईल करावं लागतं.
सो हे कस्टम क्लिअरन्स आणि डॉक्युमेंटेशनचं काम हे तुम्हाला सीएचे करून देतो. दुसरं आलं लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्ट. आता समजा मला हे 1000 शर्ट पुण्यावरून सिंगापूरला पाठवायचे. ओके, आपण घेतले पुण्यावरून सिंगापूरला कुठेतरी इंटरनल पाठवायचे. तर ह्याच्यासाठी जे लॉजिस्टिक लागतं म्हणजे पहिल्यांदा आलं पुण्यापासून नावाशेवाला येणार. समजा मला एअर सीने पाठवायचं असेल तर पहिलं आपलं काय ना, पुणा टू नावाशेवा, नावाशेवा टू सिंगापूर आणि सिंगापूरवरून पुढे, असं तसं नेहमी ट्रान्झॅक्शन असतं. तो त्याचे लॉजिस्टिक असतं म्हणजे तुमच्या फॅक्टरीपासून पिकअप करण्यापासूनचं काम हे सीएचे करते. नाव तुमच्या फॅक्टरीपासून म्हणजे पुण्याला समजा तुमची फॅक्टरी आहे टी शर्टची, तर पुण्यावरून नावाशेवाला न्यायचं काम सुद्धा तुम्हाला सीएचे करून देतो. मग सीएचे तुम्हाला हेल्प पण करते या गोष्टीमध्ये. उदाहरणार्थ आज मला एकाने विचारलेलं की मॅडम मला ना सोलापूरवरून हळद पाठवायची, तुम्ही पिकअप पाठवाल का? आता मी आहे ठाण्यातच. ओके, माझ्याकडे सोलापूरचे ट्रान्सपोर्टर आहेत पण ते मे बी मला जरा महाग कॉस्ट करतील. पण तो जो हळदवाला आहे ना त्याच्याकडे रेग्युलरी ट्रक आहेत जे वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनला जात आहेत, तर त्याची ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही स्वस्त पडेल. सो आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो की कुठून तुम्हाला ट्रान्सपोर्ट स्वस्त पडेल त्याप्रमाणे तुम्ही करा. मग अशा वेळेस आम्ही सांगतो की सर तुम्ही तुमच्या सप्लायरला सांगा की कार्गो आम्हाला नावाशी वापरून आणून. सो डिपेंड अपॉन द केस टू केस आम्ही तुम्हाला हेल्प करतो. पण जर तुम्हाला समजा मला विचार सांगायचं आहे की ते भिवंडीवरून कार्गो उचलून नावाशेवाला नेतात, भिवंडी टू नावाशेवा हे आमचे रेग्युलर ट्रान्सपोर्ट असतात, हा आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. तो ह्याला म्हणतात लोकल ट्रान्सपोर्ट. सो सीएचे तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट करायला सुद्धा मदत करतो, जो कार्गो तुम्हाला लोकली मूव्ह करायचा. त्याच्यानंतर सीएचे तुम्हाला कंप्लायन्स आणि रेग्युलेशनसाठी मदत करतात. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की तुमच्या प्रोडक्टला जे जे काही डॉक्युमेंट लागतात, जे जे काही डिटेलिंग लागतं हे हेल्प करण्याचं काम तुम्हाला सीएचे करतो. म्हणजे जर तुमचं फूड प्रोडक्ट असेल तर तुम्हाला फसाई आहे की नाही, मग तुमच्याकडे अपेडा आहे की स्पाइस फोडचं सर्टिफिकेट आहे, की तुमच्याकडे टी कॉफीचं सर्टिफिकेट आहे, की तुम्हाला कोकोनटचं सर्टिफिकेट लागणार आहे, म्हणजे तुम्हाला कोणती RCMC लागणार आहे, जर तुमचे केमिकल्स असतील तर त्याला कोणते डिटेलिंग लागतील, हे सगळे जे प्रोडक्ट लागतात, हे सगळे जे कंप्लायन्सेस लागतात, हे सगळं बघण्याचं काम तुम्हाला सीएचे करतो. इम्पोर्टला पण सेम असतं काहीच. तर हे सगळं बघण्याचं काम तुम्हाला सीएचे करून देतो. त्याच्यानंतर कार्गो कन्सॉलिडेशन आणि डिकन्सॉलिडेशन. म्हणजे आता उद्या मला कार्गो नावाशेवावरून सिंगापूरला पाठवायचं. ओके, माझ्याकडे तर 2 प्रकार असू शकतात. अख्खा कंटेनर भरून माझ्याकडे कार्गो असू शकतो किंवा तुझ्याकडे छोटासा पार्ट ऑफ कंटेनर कार्गो असू शकतो, दोन्ही पार्ट असू शकतो. समजा माझ्याकडे अख्खा कंटेनर भरून कार्गो असेल, जर माझ्याकडे होय मी कोणते डॉक्युमेंट माझं ना PPT एक्सप्लेन होऊ दे, तुमचे क्वेश्चन्स एंड ऑफ द द्या, कारण आपल्याकडे खूप टॉपिक आहे. लॉजिस्टिक इज अ बिग टॉपिक. ओके, सगळं मी एकाच मुमेंटला नाही सांगू शकत, तुला वेळ लागेल. तो थोडं हळूहळू सांग. ICMC नाही RCMC तुम्हाला काल सांगितलं ना सरांनी, ते थोडं हळूहळू सांग प्लीज. आणि मग बाकीचे लोक पण कन्फ्युज होतात त्याच्यामध्ये. माझा आवाज कमी येतोय का? आता येतोय माझा आवाज? नाही, हा मी फास्ट मी स्लो घेते. आता आवाज येतोय बरोबर? ओके, मग मी हेडफोन काढून बोलते, आता ते क्लिअर येईल आवाज येईल. वेबसाईट सांगितली होती आईसगेट. ओके, आता मी तुम्हाला सांगत होते की कार्गो कन्सॉलिडेशन आणि डिकन्सॉलिडेशन म्हणजे काय. जर मला सिंगापूरला शर्ट पाठवायचे, आयदर मी पूर्ण अख्खा कंटेनर भरून कार्गो पाठवेल किंवा माझ्याकडे पार्ट लोड असेल. ओके, समजा माझ्याकडे अख्खा कंटेनर भरून कार्गो असेल ना तर त्याला म्हणतात FCL, फुल कंटेनर लोड. ओके, पण जर माझ्याकडे छोटा कार्गो असेल, समजा माझ्याकडे एक 4-5 छोटे छोटे बॉक्सेस आहेत, तर मला अख्ख्या कंटेनरचा फ्रेट फार महाग पडेल. बरोबर, तर मला काय पाहिजे की माझा कार्गो, मी कोणाचा तरी दुसऱ्याचा कार्गो चाललाय त्यांच्याबरोबर माझा छोटा कार्गो गेला तर मला फ्रेट जरा स्वस्त पडेल. ओके, तर कन्सॉलिडेशन मध्ये काय असतं,
की तुमच्यासारखे छोटे छोटे कार्गो असणारे असंख्य शिपर नावाशेवाला येत असतात. ओके, ते सांगतात की माझ्याकडे एक छोटा कार्गो आहे, माझ्याकडे 4 बॉक्स आहेत, माझ्याकडे 5 बॉक्स आहेत, माझे 10 बॉक्सेस आहेत. असं थोडे थोडे बॉक्सेस असलेले असंख्य शिपर नावाशेवाला येत असतात. मग कार्गो कन्सॉलिडेटर काय करतात की अशा मल्टिपल शिपरचा कार्गो आम्ही एकत्र घेतो आणि त्यांना एका कंटेनर मध्ये स्टफ करतो. असा मल्टिपल शिपरचा कार्गो आम्ही कन्सॉलिडेट करून एका कंटेनर मध्ये भरतो. ओके, कन्सॉलिडेटरचा शब्द कळला. नावाशेवा हे सीपोर्ट आहे, पोर्ट आहे, पोर्ट. नावाशेवा हे पोर्ट आहे आणि मुंबई एअरपोर्ट हे एअर आहे. जेएनपीटी बोलू का? जेएनपीटी बोलत नाही, नावाशेवा म्हणतात. जेएनपीटी म्हणजेच नावाशेवा. मला जेएनपीटी. ओके, जो कार्गो कन्सॉलिडेटर मध्ये काय करतात की आम्ही असंख्य शिपरचा कार्गो एकत्र आणतो आणि एका कंटेनर मध्ये भरतो. त्याला म्हणतात कन्सॉलिडेट करणं. ओके, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो आपली शेअर रिक्षा. शेअर रिक्षा कशी जाते तसं असतं ते की मल्टिपल शिपरचा कार्गो एकत्र भरला की त्याला आपण कन्सॉलिडेट म्हणतो. हे कार्गो कन्सॉलिडेट करण्याचं काम तुमचं सीएचए किंवा फ्रेट फॉरवर्डर करतो. डिकन्सॉलिडेट म्हणजे काय? असा छोटा छोटा कार्गो जसा इथून नावाशेवावरून बाहेर जातो तसा मला चायनावरून पण आता समजा चायनावरून मला काही इम्पोर्ट करायचं आहे आणि छोटे छोटे कार्गो असतील तरी पण तुम्हाला अख्खा कंटेनर परवडणार नाही. मग अशा वेळेस नावाशेवावरून येताना चायनावरून येताना हा मल्टिपल शिपरचा कार्गो एकत्र करतात आणि मग तो मुंबईमध्ये आणतात किंवा नावाशेवाला किंवा जेएनपीटीला आणतात. तो हा जो कार्गो तिकडून इकडे आणतात त्याला आणि इकडे आल्यानंतर हा मल्टिपल शिपरचा कार्गो सेपरेट करतात, त्याला डिकन्सॉलिडेट म्हणतात. म्हणजे कार्गो कन्सॉलिडेशन हे एक्सपोर्टसाठी वापरलं जातं की मल्टिपल शिपरचा कार्गो एकत्र करून आपण कंटेनर पाठवतोय, त्याला म्हणतात कार्गो कन्सॉलिडेटर. आणि इम्पोर्ट मध्ये मल्टिपल शिपरचा आलेला कार्गो सेपरेट केला जातो, त्याला म्हणतात डिकन्सॉलिडेशन. शब्द कळले दोन्ही पण, कार्गो कन्सॉलिडेशन आणि डिकन्सॉलिडेशन. ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये, जेव्हा तुमचा छोटा कार्गो असतो ना तुम्हाला फ्रेट स्वस्त पडतो आणि इकॉनॉमिकल फ्रेट मध्ये आपली शिपमेंट एक्झिक्यूट केली जाते, शिपमेंट पुढे निघून जाते. कळलं इथपर्यंत? ओके ओके ओके, जरा लिहा पटापट, म्हणजे मला पण कळेल की आपण कोऑर्डिनेशन मध्ये आहोत. ओके, शिपने जायचं तर सिलेक्ट कसं करतात? प्लीज बॉक्स वरती काही लिहू नका. तिसरं आला लायसन्स विथ ऑथॉरिटी. लायसन्स विथ ऑथॉरिटीमध्ये आपण जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की समजा मला मला फार्मा शिपमेंट एक्सपोर्ट करायचंय तर ऍडिशनल ड्रग कंट्रोलर अशी एक कस्टम्सची ऑथॉरिटी असते, त्याच्याबरोबर जाऊन मला तुमचं एनओसी घ्यावी लागते. किंवा समजा मला फूड मटेरियल एक्सपोर्ट करायचे, ओके, तर मला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. याच्यासाठी त्या ऑथॉरिटी बरोबर जाऊन मला डिलिंग करावं लागतं. सो लायसन्स विथ ऑथॉरिटी म्हणजे जेव्हा तुमची शिपमेंट कस्टम मध्ये असते त्याच्यासाठी कस्टमचे जे जे काय अप्रुव्हल्स लागतात ते घेण्याचं काम तुमचं सीएचए करून घेतो. हे प्रत्येक प्रोडक्टचं मे बी वेगळं असू शकतं. ओके, ह्याला म्हणतात लायसन्स विथ ऑथॉरिटी. नेक्स्ट आला वेअरहाऊसिंग फॅसिलिटी. म्हणजे आम्ही तुम्हाला वेअरहाऊसिंग फॅसिलिटी सुद्धा देतो की तुम्ही कार्गो ठेवणार कुठे. आता समजा आमची एक शिपमेंट होती, एक शिपर होता, तसा कार्गो त्याला मेक्सिकोला पाठवायचा होता. त्याच्या 3 मशिनरीज होत्या. एक मशीन येणार होती हिमाचल प्रदेशवरून, एक मशीन येणार होती कर्नाटकवरून आणि एक मशीन येणार होती औरंगाबादवरून. मग तो बोला की मॅडम काय करायचं, तर त्याने हिमाचल प्रदेश टू औरंगाबाद, तो औरंगाबादचा होता, तो त्याने हिमाचल प्रदेश टू औरंगाबाद आणलं असतं, कर्नाटक टू औरंगाबाद आणलं असतं आणि तिथून मला एकत्र पाठवलं असतं ना, तर त्याची लॉजिस्टिक कॉस्ट खूप वाढली असती, बरोबर. मग त्याच्याऐवजी त्याला मी काय सांगितलं की तू डायरेक्ट तिकडून मला नावाशेवाला पाठव, 3 मशिनरी आपण एकत्र आणल्या की एक्सपोर्ट करूया. तर त्याच्यासाठी जी वेअरहाऊसिंग फॅसिलिटी लागत होती ती मी दिली. वेअरहाऊसिंग म्हणजे काय, तुमचा कार्गो स्टोअर करण्याचं ठिकाण, गोदाम म्हणतो ना आपण, त्या स्टाईल मध्ये वेअरहाऊसिंग असते. आवाज